मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। अखेरकार आता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। खूप दिवसांची प्रतीक्षा आता संपली असून सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। आता 1500 रुपये नव्हे तर 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। 1500 रुपये नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि 1500 रुपये डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता सरकारने वाटप करण्यासाठी आदेश दिले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। मात्र आता एवढंच नाही म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपयेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय झालेला आहे। बहिणी नाराज झाल्या होत्या का तर या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी फार उशीर झाला। आता लाडक्या बहिणींना हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी होती आणि ही नाराजी आता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यासाठी त्यांनी आदेश दिले। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही रक्कम आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की एकूण 3830 रुपयांची रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये हे झाले आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि या व्यतिरिक्त बहिणींना खुश करण्यासाठी गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की एकूण या ठिकाणी 3830 रुपयांची रक्कम आता वाटप करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली असून ही रक्कम आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता 3830 रुपयांची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे। आता हे सर्व पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज पडणार नाही। टोटल रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार असल्यामुळे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा दिलासा आता नक्कीच मिळणार आहे। आता सर्वात आधी म्हणजेच की आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार की उद्या पैसे जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी जमा होणार, सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही महत्त्वाची बातमी बघणार आहोत। त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचे हप्ते आमच्या खात्यावरती जमा होत असतात परंतु गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होत नाही। आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत। हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फार उशीर झाला, यामुळे बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या आणि आता बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावाच लागलेला आहे। बहिणींपुढे सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आला असून आता भरीव अशी रक्कम म्हणजेच या ठिकाणी जास्त रक्कम तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। आता नेमके पैसे तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार सर्व काही महत्त्वाची बातमी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटं व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सर्व काही म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्यासंदर्भातील, सोबतच या ठिकाणी ई-केवायसी करण्याबद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ती देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल
की आमच्या देखील खात्यावरती सर्वात आधी एकूण 3,830 रुपयांची रक्कम ही जमा झाली पाहिजे। तर त्याकरिता फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार। अखेर खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली असून सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे आता देण्यामध्ये येणार आहेत। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता 1,500 रुपये नोव्हेंबरचे आणि 1,500 रुपये डिसेंबरचे हे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता सरकारने वाटपासाठी आदेश दिले आहेत। मात्र एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। बहिणी नाराज झाल्या होत्या का तर पैसे उशिरा भेटत आहेत। लाडक्या बहिणींना हप्ता लवकर मिळाला नसल्यामुळे बहिणींमध्ये नाराजी होती, पण आता ती नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेलाच आहे। आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून गॅस सिलेंडरचे 830 रुपये लाडक्या बहिणींना देऊत असं सांगितलं आहे। म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही सर्व रक्कम आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। 17व्या हप्त्याचे किती तर 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये यांची बेरीज केली तर किती तर 3,830 रुपयांची रक्कम ही आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता हे सर्व पैसे या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी बघू शकता, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अखेरकार आता आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारने आता स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, सर्वात आधी सरकारने काय सांगितलं तर लाडकी बहीण योजना ही आता सुरूच राहणार आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। सरकारच्या माध्यमातून आता घोषणा करण्यामध्ये आली असल्यामुळे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। अखेर सरकारने सर्व सांगून टाकलेलं आहे। हप्ता कसा मिळणार, कोणाला मिळणार। एकनाथ शिंदे तर म्हटले की आता कोणीही नाराज होऊ नका, कारण की आता डायरेक्ट 3,000 रुपये मंजूर झालेले आहेत। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे की कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आता सोशल मीडियावरती असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार आणि यावरूनच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यामध्ये आलं असून त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आता कधीच या ठिकाणी बंद होणार नाही। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची घोषणा करण्यामध्ये आली आहे। 2 हप्त्यांचे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण बघूया। त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी आता ई-KYC करण्याबद्दलची एक छोटीशी अपडेट आहे, ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याचे 3,000 रुपये कधी किती वाजेपर्यंत जमा होणार आणि गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपयांचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार। सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होत नसेल तर तो हप्ता कसा मिळवायचा हे सर्व काही आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती पैसे नेमके आज जमा होणार का उद्या जमा होणार ते देखील तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे। मात्र त्यापूर्वी आता या ठिकाणी ई-KYC करण्याबद्दलची एक अतिशय महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट आहे, ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता, ई-KYC करण्याबद्दलची अतिशय महत्त्वाची आणि पेपरची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणीची ई-KYC घर बसल्या होणार, अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा आणि बोगस लाभार्थी वगळता येतील यासाठी महिला व बालविकास विभागाने ई-KYC बंधनकारक केली आहे। मात्र अनेक महिलांना ई-KYC करताना अडचणी येत असल्याने प्रक्रिया प्रलंबित आहे। यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांनी अशा महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करून ई-KYC पूर्ण करण्याची जबाबदारी ही आता कोणाकडे देण्यामध्ये आली तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची ई-KYC या ठिकाणी घर बसल्या होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी बघू शकता,
ई केवायसी करण्याची मुदत 18 डिसेंबर पर्यंत देण्यामध्ये आली होती, मात्र अपेक्षित प्रमाणामध्ये ई केवायसी न झाल्यामुळे ही मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यामध्ये आली आहे। तरी देखील अनेक महिलांनी ई केवायसी केले नाही, कारण की ई केवायसी करताना तांत्रिक अडचणी समोर येत असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या ठिकाणी कागदपत्रे गोळा करून लाडक्या बहिणींची ई केवायसी करणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याच्या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार लाडक्या बहिणी ई केवायसी देखील करत होत्या, परंतु ई केवायसी करताना तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होत नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 100% दिलासा मिळणार आहे। ई केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झालेल्या महिलांना देखील आता पुन्हा प्रक्रिया करून ती दुरुस्त करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून संधी या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। मात्र ही शेवटची संधी असून 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींनी ई केवायसी करा। जर ई केवायसी करताना चूक झाली असेल तर ती देखील या ठिकाणी दुरुस्त करणार असल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बोगस महिलांना योजनेमधून अपात्र करण्यासाठी ई केवायसीचा नियम हा लागू करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की फक्त पात्र असणाऱ्याच म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना हप्त्याची खरंच या ठिकाणी गरज असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला पाहिजे, याकरिता सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याचा नियम हा लागू करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी पूर्ण होईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही नियमितपणे जमा केली जाईल आणि ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी होणार नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून कायमचा बंद देखील या ठिकाणी केला जाऊ शकतो। तर अशा पद्धतीची ई केवायसी बद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। त्यानंतर आता नेमका या ठिकाणी हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता सविस्तर बघूया। तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। या ठिकाणी पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि तुमच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होत नसेल तर तो गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला काय करावे लागणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत। आता त्यापूर्वी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार ते आपण या ठिकाणी आता बघूया। तर आता या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 21 डिसेंबर पर्यंत मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता अत्यंत महत्त्वाची पेपरची बातमी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। नोव्हेंबर महिना संपलेला आहे। आता खरं तर या ठिकाणी नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज येणार उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत होतं, पण प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना म्हणजेच या ठिकाणी आता अर्धा या ठिकाणी संपून गेला असला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही। आता या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना अर्धा संपलेला असताना देखील अजून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकही हप्ता जमा झाला नाही। म्हणजेच की नोव्हेंबरचा पण हप्ता जमा झाला नाही आणि डिसेंबरचा पण हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही। लाभार्थी महिला या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत की हप्ता कधी मिळणार याकडेच म्हणजेच की लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे। हप्ता आज येणार की उद्या येणार असा प्रश्न देखील वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत असून लाडक्या बहिणींना हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे। आता या दोन्ही हप्त्यांचे एकत्र 3000 रुपये म्हणजेच की 17व्या हप्त्याचे आणि 18व्या हप्त्याचे या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता एकत्र येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता डिसेंबर महिना चालू झाल्यापासून 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार असं सांगण्यामध्ये येत आहे। तुम्हाला देखील या ठिकाणी माहितीच असेल की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना माहित झाले आहे की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार, परंतु लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की या 2 हप्त्यांचे म्हणजेच की 17व्या हप्त्याचे
1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये, या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आमच्या खात्यावरती तर जमा होणार आहेत असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की या ठिकाणी सोशल मीडिया असेल आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये हे आता एकत्र जमा होणार. आता दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्र जमा होणार हे तर सर्वांना माहीत झालं आहे. मात्र या दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये नेमके कधी जमा होणार हे अद्याप देखील लाडक्या बहिणींना माहीत नसल्यामुळे या दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार असा हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता. आणि त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये 21 डिसेंबर पर्यंत जमा होणार असल्याची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे पैसे आता जमा होणार आहेत. 21 डिसेंबर आधी हे पैसे जमा होतील असे या ठिकाणी बातमीमध्ये सांगण्यात आलं आहे. कारण की 20 डिसेंबर रोजी या ठिकाणी म्हणजेच की निवडणुका असतील, त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल असेल, अशा काही कारणांमुळे या ठिकाणी साधारणतः 21 डिसेंबर पर्यंत हप्त्याची रक्कम जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जास्त म्हणजेच की 100% म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते एकत्र जमा होण्याची दाट या ठिकाणी आपल्याला शक्यता बघायला मिळत आहे. कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही वाटप झाला नाही. डिसेंबर महिना देखील आता या ठिकाणी म्हणजेच की डिसेंबर महिना चालू झाल्यापासून देखील बरेच दिवस उलटून गेले असल्यामुळे सरकारला देखील या ठिकाणी आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये द्यावेच लागणार आहेत. आणि या बातमीमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की 21 डिसेंबर पर्यंत हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. म्हणजेच की 21 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. जर कदाचित 21 डिसेंबर पर्यंत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जर जमा झाले नाही तर डिसेंबर महिना संपेपर्यंत या ठिकाणी 100% पैसे जमा होतील. मात्र सध्या जी अतिशय महत्त्वाची आणि पेपरची बातमी समोर आली आहे त्यानुसार 21 डिसेंबर पर्यंत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आता त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हा जो 830 रुपयांचा हप्ता असतो तो या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यामध्ये येत असतो 4 महिन्यांच्या अंतराने. म्हणजेच की वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात. प्रति हप्ता 830 रुपये अशा प्रमाणे 3 हप्ते वर्षाकाठी 3 हप्ते या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना देण्यामध्ये येत असतात. कोणत्या लाभार्थ्यांना तर ज्या महिला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जात असते. जर तुम्ही देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर या ठिकाणी पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती आता 100% या ठिकाणी 830 रुपयांचा हप्ता हा जमा होईल. आणि ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी योजनेमध्ये पात्र नसतील म्हणजेच की तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 830 रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर तुम्ही योजनेचा लाभ नक्कीच घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही CSC सेंटर असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता कोणत्या महिला या ठिकाणी 830 रुपयांचा लाभ हा मिळू शकतात तर या ठिकाणी ज्या महिलेच्या घरी गॅस सिलेंडरचे कनेक्शन असेल आणि ते महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असेल तर तुम्ही या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकता. एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार आहे. LPG गॅस सिलेंडरचे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या देखील घरी LPG गॅस सिलेंडरचे कनेक्शन असेल आणि ते तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असेल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्ही CSC सेंटर असेल त्याचबरोबर आपले सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी जर 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी अर्ज केला आणि तुम्ही सर्व निकषामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पात्र केले जाईल. आणि तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती दर 4 महिन्याला 830 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाईल. एका वर्षातून 3 हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात. एक हप्ता हा 830 रुपयांचा हप्ता असतो. म्हणजेच या ठिकाणी साधारणतः 2,490 रुपयांची रक्कम ही हस्तांतरित केली जात असते. अशा पद्धतीची हे देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती. एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.